किती दीन बहु आवडती त्यांचा भाग वाहे माता करियोग क्षेम चिंता बोलून दिवाट करी धवनी दाविनीट त्यांचा भाग वाहे माता करियोग क्षेम चिंता तुका म्हणे जीवी व्यवस्थित करा बोलत तुका म्हणे जीवी अनुसरल्या एक भावी त्यांचा भार वाहे माता कलियोग क्षेम चिंता सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निर्जना अहो स्वामी तुकया देवा या वैना करावा अहेरो कृपावंत किती दीन बहु आवडते त्यांचा भार वाहे माता कलियोग क्षेम चिंता विश्व चैतन्य भगवान श्री ज्ञानोबराय तसेच भगवान परमात्मा यांच्या चरणाचा मस्तक सेवेला सुरुवात करतो या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत श्रेष्ठ वैराग्याची मूर्तिमंत पुतळे अखिलेश वाचन परमार्थ परम संत उदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा भगवान परमात्म्याच्या स्वभावाचा परिचय करून देणार असा आलोक आहे. तुकोबाराय म्हणतात या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्मा किती कृपावंत आहे हे शब्दामध्ये सांगता येत नाही म्हणून प्रश्नार्थक चिन्ह वापरलं. कृपावंत किती सांगताच येत नाही महाराज म्हणून तुकोबाराय म्हणजे दीन बहु आवडती त्याला दीन दुबळे माणसं अत्यंत आवडतात. मग तो दीन दुबळ्या माणसासाठी नेमकं काय करतो तर तुकोबारायने सांगितलं भक्ताचं सगळं संकट आपल्या माथ्यावरती वाहतो. एवढंच नाही एखादा भक्त परमार्थ साधना करत असताना चुकला वाईट मार्गाला प्रवृत्त झाला तर भगवान परमात्मा त्या भक्ताचा हात धरतो म्हणतो हे तुझ्या मार्गाने चाललेला आहे ती वाट चुकलेली आहे म्हणून भुलो निधी वाट तो कोणाची वाट विसरून देत नाही. पण महाराज भगवान परमात्मा हे सगळं कुणासाठी करतो तर तुकोबाराय म्हणतात ज्या भक्तांनी आपला जीव देवावरती ओवाळून टाकला जीवाभावाने देवाची सेवा केली त्यांच्यावरती तो भगवान परमात्मा कृपा करतो असा या अभंगाचा आशय ज्ञानेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज खरंच तुमचं असं सुंदर निवेदन आहे भव्य दिव्य मंडप आहे पण नैसर्गिक आपत्तीला कोणी जबाबदार नसतं आणि कोणी काहीच करू शकत नाही बघा का नाही. या सगळ्या समस्या डावलून आपल्याला पुढे जावं लागत असतं. वेळही झालेली आहे. अभंग खूप महत्वाचा मी सेवेसाठी निवडलेला आहे बरं का. ऐका
जगद्गुरु श्री तुकोबारे प्रसूत अभंगाद्वारे आम्हाला भगवान परमात्म्याच्या स्वभावाचा परिचय करून देतात. तुकोबारे म्हणतात माझा भगवान परमात्मा कसा आहे, तर तुकोबाराने त्याचा स्वभाव सांगितला. माझा भगवान परमात्मा अत्यंत कृपावंत आहे. तो किती कृपावंत आहे तेच आपल्याला अभंगाद्वारे आज आपल्याला राहिलेल्या वेळेमध्ये पाहायचं आहे. ऐका, जगद्गुरु श्री तुकोबारे म्हणतात आपण माणूस म्हणून या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाचं आद्य कर्तव्य आहे की आपल्याला आपल्या देवाचा परिचय झाला पाहिजे. देवाला ओळखून केलेला परमार्थ हा शुद्ध परमार्थ आहे. देवाला न ओळखता आपण आयुष्यभर नाम साधना केली, आयुष्यभर परमार्थ केला तरी त्याला परमार्थ म्हणता येत नाही. म्हणजे परमार्थाची पहिली पायरी काय आहे, आपल्याला आपला देव माहित पाहिजे, देवाला ओळखून परमार्थ केला पाहिजे. नाहीतरी तुकोबाराय म्हणले तुम्ही या मृत्यू लोकामध्ये मानव म्हणून जन्माला आलेला आहात आणि जर मरेपर्यंत तुम्ही परमार्थ करत असू, जर तुम्हाला देवच माहीत झाला नाही तर तुम्ही परमार्थ करून सुद्धा आंधळी आहेत. बघा, तुकोबारांनी सांगितलं आंधळी ती तुका मने संसारी आणि जी नाही हरी ओळखला ती माणसं आंधळी आहेत. कोणची? ज्यांनी हरीला ओळखलं नाही ती. आपण सगळे आषाढी पंढरपूरची वारी करतो, आपल्या सगळ्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, बरोबर आहे का नाही? मग ज्याच्या नावाची माळ घालायची, ज्याची वारी करायची, ज्याच्या नावाचा एवढा मोठा अखंड हरिनाम सप्ताह करायचा आहे, ज्याच्या नावाने एवढा खर्च करायचा आहे, मग अगोदर आपल्याला तो नेमका आहे कसा हे तरी माहित पाहिजे का नाही? कारण आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहोत त्या क्षेत्रात आपल्याला पूर्ण ज्ञान पाहिजे. एखादा डॉक्टर असन, डॉक्टर असल्याच्या नंतर त्याला गोळ्या कोणत्या रोगाला कोणत्या गोळ्या द्यायच्या याचं ज्ञान पाहिजे का नाही? बरं, एखादा वकील असन तर वकिलाचं काय ज्ञान आहे, कोणती घटना झाल्याच्या नंतर कोणता कलम लावायचा, कशा प्रकारे केस जिंकायची हे त्याचं ज्ञान असतं. तसं आपण सगळे जर पारमार्थिक स्वतःला म्हणून घेत असू तर आपलं पहिलं कार्य आहे आपल्याला आपला देव माहीत झाला पाहिजे. जगद्गुरु तुकोबारांनी म्हणले या मृत्यू लोकांमध्ये जर देव माहीत झाला नाही तर आपण डोळे असून सुद्धा कसे मग आंधळे आहोत, आंधळे. किंवा माऊलीच्या या संदर्भामध्ये कोवी आहे, लक्ष देऊ नये का बरं का? माऊली म्हणतात मोर असतात बघा, मोर. मोर माहिती ना तुम्हाला? वंश मोर नाही बरं का, हे आपलं वंश मोर झालंय आता. ऐका ऐका, मोर एखाद्या मोराने भरपूर पिसारा फुलवला. आता किती पिसारा फुलवला हे सांगता येत नाही, भरपूर. त्या पिसाऱ्यावरती अशी बारीक बारीक नक्षी असते, नक्षी. त्याला काय म्हणतात? डोळे म्हणतात, बरोबर आहे का नाही? ऐका, एखाद्या मोराने असा भरपूर पिसारा फुलवला, त्याला डोळे म्हणतात. आता ते डोळे एवढे आहेत बघा की ते डोळे मापता येत नाहीत, असंख्य डोळे आहेत. पण त्या मोराला जर समोरचे दोन डोळे नसले तर त्या मोराला कोणता मोर म्हणावं लागेल? आंधळा. माऊली म्हणतात मोरांगी असोशी पिशया असती बहु अशी पर एकची दृष्टी नाही शेतेगा. बाकीचे डोळे असून काही उपयोग नाही, त्याला पाहण्यासाठी समोरचे दोन डोळे लागतात. तसं परमार्थ साधना म्हणजे इतर साधना करून उपयोग नाही, देवाला ओळखण्याचे ज्ञानाचे विवेकाचे दोन डोळे लागत असतात. माझा एवढाच सिद्धांत आहे की देवाला ओळखून परमार्थ करावा. किंवा माऊली म्हणतात बघा, ज्यांनी हरीला ओळखलं नाही मग ते भजन कसं आहे? येर माते नेनुनी भजन ते वायाचे गा आणि आण आणि कर्माचे डोळे ज्ञान विषयानंद झाले. ये रबहुत जोडती किरटी दयाची भजने भोगासाठी आणि विषया तिमिरी दृष्टी विषयानंद झाले. म्हणजे सगळ्याचा सिद्धांत एकच आहे, काय? देवाला ओळखून परमार्थ केला पाहिजे. महाराज आम्हाला कळालं देवाला ओळखून परमार्थ करावा, पण देव ओळखायचा कसा? ऐका बर का, देव ओळखायचा कसा? जगद्गुरु श्री तुकोबाराय संत वाङ्मयाच्या आधारे 3 प्रकारे देवाची ओळख करून देतात. 3 प्रकारे. पहिला मार्ग देवाचं स्वरूप ओळखावं, दुसरा मार्ग देवाचं सामर्थ्य ओळखावं आणि तिसरा मार्ग देवाचा स्वभाव ओळखावा. या 3 मार्गाने आपल्याला देवाचा परिचय करून घेता येतो. किती? देव ओळखण्याचे 3 मार्ग. पहिला मार्ग देवाचं स्वरूप ओळखावं, स्वरूप नाही कळालं. दुसरा मार्ग देवाची ताकद, देवाचं सामर्थ्य ओळखावं आणि सामर्थ्य नाही कळालं तर देवाचा स्वभाव ओळखावा. 3 मार्गाने देवाचा परिचय करून घेता येतो. जसं की आपल्या मराठवाड्यामध्ये तुळशीचे लग्न झाले की विवाहाचे कार्यक्रम चालू होतात बघा, होतात का नाही? मुलीकडचे माणसं नवरदेवाकडे जातात, नवरदेवाकडचे माणसं मुलीकडे जातात. तुम्ही जाता ना? का नेलत नाही तुम्हाला कुणी? काय काय माणसं गेलेले माणसं ते पण लग्न मोडून येतात, बरोबर आहे का नाही? म्हणून काही काही लोक नेतच नाहीत बघा. जर तुम्ही नवरदेव बघायला गेले
आणि तुम्हाला नवरदेव पसंत करून घ्यायचा असेल, त्याला मुलगी द्यायची असेल, तर तुम्ही नवरदेव पसंत करण्यासाठी किती गोष्टी पाहता? 3. बरोबर आहे का नाही? पहिली गोष्ट काय? त्या नवरदेवाचं स्वरूप कसं आहे, तो दिसायला कसा आहे. दुसरी गोष्ट काय पाहतात नवरदेवाची? त्याचं सामर्थ्य कसं आहे, बँक बॅलन्स कसं आहे. आणि तिसरी गोष्ट त्या नवरदेवाचा स्वभाव कसा आहे. या 3 गोष्टी पसंत पडल्या तर तिथं मुलगी द्यायची. समजा ऐका, समजा मुलगा बघायला गेली, तुम्हाला नवरदेवाचा रूप पसंत पडलं, म्हणजे स्वरूप पसंत पडलं. आता स्वरूप तर 2च प्रकारचं आहे ना, एक तर तो काळा असेल, नाहीतर वाय. तिसरा तर अजून रंग नाही माणसाचा, उंच असेल नाहीतर खुदा असेल, सडपातळ असेल नाहीतर धष्टपुष्ट असेल. हे 2-3च प्रकार पडतात ना. समजा तुम्हाला नवरदेवाचं स्वरूप पसंत पडलं, असा गोरा गोमटा महाराज, शरीराने चांगला आहे, तंदुरुस्त आहे, तुम्हाला नवरदेवाचं स्वरूप पसंत पडलं, पण लगेच मुलगी द्यायची का? नाही ना. आता काय बघावं लागेल? त्याच स्वरूप पसंत पडल्यावर काय बघावं लागेल? सामर्थ्य. तुम्हाला नवरदेव पसंत पडला स्वरूपाने, पण तो भिकारी, जमन का? नाही ना. आता सामर्थ्य बघावं लागेल, त्याचं बँक बॅलन्स कसं आहे, गाडी कुणाची, का मित्राची, का हप्ते आणलेली, का हप्ते थकलेले आहेत, फोन पे प्लस झालेलं आहे का मायनस झालेलं आहे, हे बघावं लागेल ना. हे काय झालं त्याच? बोला, सामर्थ्य. आता तुम्हाला नवरदेव स्वरूपाने पसंत पडला, सामर्थ्याने पसंत पडला, पण बाबा लगेच मुलगी द्यायची का? आता काय बघायचं त्याचा स्वभाव. नेमका तो सायंकाळच्या 5 वाजताला हरिपाठाला येतो का झुलत येतो? कळला? झुलत येणे वाक्यात प्रयोग करा, आता नाही, बाजारच्या दिवशी. म्हणजे ह्या 3 गोष्टी जशा नवरदेवाच्या पाहिल्या जातात ना, तसं भगवान परमात्मा ओळखण्यासाठी 3च गोष्टी आहेत महाराज. पहिली गोष्ट तुकोबारांनी सांगितलं, आपल्याला भगवान परमात्म्याचं स्वरूप बघायचं आहे. मग काय तुकोबार आहे? नेमका भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे कसं? तुकोबार आहे म्हणले अगोदर वेदाला विचारा ना, मग श्रुतीला विचारलं, का ग श्रुती, तो देव पाहिलाय काय? श्रुती माता म्हणली, मी देव पाहिलाय, पण मी पाहिलेला देव हा 2 प्रकारचा आहे. म्हणली कसा? देवाओ ब्रह्मनो रूपे मूर्तंच अमूर्त येवचा. मूर्त आणि अमूर्त यालाच म्हणायचं सगुण साकार आणि निर्गुण निराकार. मी 2 प्रकारचा देव पाहिलाय. मी सगुण साकार सुद्धा पाहिलाय, निर्गुण निराकार सुद्धा पाहिलाय. म्हणून देवाओ ब्रह्मनो रूपे सांगितलं 2 रूप. म्हणजे सगुण साकार म्हणजे देव कसा? तुकोबाराला विचारू तर तुकोबार आहे म्हणले, मी सगुण साकार देव पाहिलेला आहे. म्हणले कसं आहे? तुकोबाराने सांगितलं, ज्याची दृष्टी सम आहे, ज्याचे पाय सम आहेत, ज्याचं स्वरूप सम आहे. अजून सोपं करतो, ज्याचे हात कमरेवरती आहेत, आणि तो भगवान परमात्मा कसा आहे म्हणले? तुकोबारांनी भगवान परमात्माचं स्वरूप सांगितलं. तुकोबार आहे म्हणले, ज्याची दृष्टी सम आहे, ज्याचे पाय सम आहेत, आणि जो विटेवरती उभा आहे.
होती राहो होती राहो आणि कणाला मारी पदार्थ आणि तुकोबांनी भगवान परमात्माचं स्वरूप सांगितलं बरं का. ज्याची दृष्टी सम आहे आता समचरण दृष्टी विटेवरी साजरी आणि विठेवरी ज्याची पाऊले समान दोन्ही प्रमाणे एका अर्थाचे आहेत. म्हणजे भगवान परमात्मा कसा म्हणले किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. देवाचं स्वरूप सांगितलं म्हणले पण सगुण साकार म्हणले निर्गुण निराकार देव कसा. आता सांगा ना निर्गुण निराकार काय. भागवताची श्लोकाची सुरुवात जिथून आहे ना सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हे तरी हे जे वर्णन आहे ना महाराज हे वर्णन भगवान परमात्मेचं निर्गुण निराकाराने केलेलं आहे. तीन प्रकारचं ज्या ठिकाणी तत्व येत नाही त्याला निर्गुण निराकार म्हणतात. तीन प्रकारचं कोणतं कोणतं जिथं रंगाचं वर्णन नाही वर्णाचं वर्णन नाही आणि अवस्थेचं वर्णन नाही त्या सच्चिदानंद रूपाय म्हणायचं. याला म्हणायचं निर्गुण निराकार. नाही रंग रूप वर्ण जेते तो भगवान परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार. म्हणले आम्हाला आता देवाचं स्वरूप कळालं पण लगेच मुलगी द्यायची का. बोला की आता काय बघावं लागेल देवाचं सामर्थ्य. सामर्थ्य म्हणजे भगवान परमात्माचं सामर्थ्य कसं आहे स्वरूप कळालं म्हणले सामर्थ्य कसं आहे. ऐका बर का भगवद्गीतेला विचारलं का ग गीता तू ऐकलं का देवाचं सामर्थ्य. भगवद्गीतेने सांगितलं गतीर भारता प्रभू साक्षी निवास सुरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजम व्यम म्या बोलविल्या वेदू बोली म्या चालविल्या सूर्य चाली म्या हलविल्या प्राण हले. हे कुणाचं वर्णन आहे आमदाराचं नाही ना. हे आपलं सामर्थ्य लौकिक सामर्थ्य हो. खरं सांगू का आपलं सामर्थ्य आपण निर्माण केलेलं खरं सामर्थ्य आहे. आपला मोठेपणा हा मुळात मोठेपणा नसतो. काही काही माणसांनी स्वतःला मोठं म्हणण्यासाठी माणसं रोजायला लावले. मी असे पण माणसं पाहिलेत बरं का. काय काय माणसं सांग 4 माणसं रोजानीत महाराज मला मोठं म्हणा. हे मोठेपणा नाही ना. मी एका कीर्तनाला चाललो होतो माझा आवाज येतोय तुमच्याकडे व्यवस्थित खाली ठेवा मी घेतो. ऐका ऐका आपला मोकळा स्वभाव बरं का सोबान महाराज. त्याच्यामुळे माझी घड्याळ बंद पडली आता 1 वाजूस्तर करणार आहे. ऐका ऐका मी ते कीर्तनाला चाललो होतो. एक तालुक्याचं गाव लागलं बघा तालुक्याचं आणि त्या तालुक्याच्या नेत्याचा वाढदिवस होता. आता मी तालुका सांगणार नाही तुम्हाला का नेता तुमच्या लक्षात येईल. आणि मग महाराज त्याचा वाढदिवस होता. अख्ख्या तालुक्यामध्ये त्या साहेबाचे वाढदिवसाचे बॅनर लावले होते. साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला थोडा वेळ होता म्हणलं आपण साहेबाच्या घरी जाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ आणि पुढच्या कार्यक्रमाला जाऊ. मी साहेबाच्या घरी गेलो म्हणलं साहेब तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ते म्हणले महाराज तुम्ही इकडे कुठं. अहो म्हणलं चकाव तालुक्यात तुमचे बॅनर आहेत मला यावंच लागणार. नाही नाही म्हणजे आपण तेवढं समाजाचं कार्य केलेलं आहे. अहो म्हणलं पण एवढे बॅनर लावतात का. म्हणले महाराज समाजात आपल्यावर प्रेम आहे. अहो म्हणलं पण एवढे बॅनर म्हणले आपला कामच तसं आहे. अहो म्हणलं पण साहेब मी माझ्या डोळ्याने मापले 100 बॅनर लावत असतात का. ते म्हणले महाराज किती म्हणलात म्हणलं माझ्या डोळ्याने मापले 100 बॅनर आहेत. ते म्हणले मी 150 बॅनरचे पैसे दिले तर 100च काय लावले. याला म्हणायचं आपल्या हाताने आपलं मोठेपण सिद्ध करणं. तुकोबाराय म्हणतात माझा भगवान परमात्मा सामर्थ्यवान आहे बघा. ही पृथ्वी सुद्धा त्याच्या सत्तेनेच चालते किंवा भगवान परमात्म्याचं सामर्थ्य संत महात्मे वर्णन करतील ह्याच्यात काहीच नवल नाही. भगवान परमात्माचा मोठेपणा आपण वर्णन करू ह्याच्यात काहीच नवल नाही. 9 प्रकारचे उपनिषद आहेत. किती 9 प्रकारच्या उपनिषदाने भगवान परमात्माचा मोठेपणा वर्णन करण्याचा प्रयत्न केला पण मावडी हरिपटामध्ये म्हणले त्या उपनिषदाला सुद्धा भगवान परमात्म्याच्या सामर्थ्याचा अर्थ कळाला नाही. न करे अर्थ हरि माझा समर्थ हरि माझा
हा हे भगवान परमात्म्याचं सामर्थ्य बघा. माऊली म्हणले उपनिषदाला सुद्धा भगवान परमात्म्याचा मोठेपणा कळावा नाही. हे काय देवाचं सामर्थ्य. आता जवळजवळ तुम्हाला देव दोन प्रकारे कळालाय, बरोबर आहे की नाही? कोणता कोणता? सकाळची पंगत आणि दुपारची पंगत. नाही नाही नाही, पहिलं काय कळालं देवाचं? स्वरूप. आणि दुसरं सामर्थ्य. पण लगेच मुलगी द्यायची का? नाही ना. आता काय बघावं लागेल? देवाचा स्वभाव. म्हणले महाराज आता जवळजवळ जुळत आलंय बर का. म्हणजे त्याचं स्वरूपही पसंत पडलंय, त्याचा स्वभावही पसंत, आपलं त्याचा सामर्थ्यही पसंत पडलंय. फक्त आता आम्हाला भगवान परमात्म्याचा स्वभाव कसा आहे ते सांगा. आणि ते तुकोबार आहे सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या. एकच चालू, बाकीचं बरं. म्हणतात माझा भगवान परमात्मा कृपावंत आहे. किती आहे? प्रश्नार्थ चिन्ह. कृपावंत किती? हे काय झाला देवाचा स्वभाव. मी तर असं म्हणेन महाराज, संत वाङ्मयाच्या आधारे, गाथा ज्ञानेश्वरीच्या आधारे आपल्याला देवाचा स्वभाव कळेल, पण माणसाचा स्वभाव कळणं लय अवघड आहे. माणसं ओळखायलाच येत नाहीत. माणसं प्रत्येक क्षणोक्षणाला बदलतात महाराज. आपण एखाद्यावरती ठाम निश्चय केला, कालांतराने तोच माणूस तसंच असेल सांगता येतं का? कारण माणसाचा स्वभाव लय कळणं कठीण आहे. त्यातले ते बाहेरचे लोक तरी कळते ना, आपल्या भारताचे लोक एवढे हुशार आहेत, कळतच नाही महाराज माणसाचा स्वभाव. अमेरिकेमध्ये लय चोराचा सुळसुळा झाला होता. असे चोर व्हायले बघा, म्हणून त्यांनी चोर पकडण्याची मशीन बनवली. एका तासात 500 चोर पकडले सोपान महाराज. एका तासात ती मशीन जपानला नेली. एका तासात 1000 चोर पकडली. ती मशीन भारतात आली, मशीन चोरीला गेली. हुशार माणसं भारतातले. जगाच्या पाठीवर अमेरिका हा प्रगतशील देश आहे बघा, तुम्हाला माहित असेल. अमेरिकेमध्ये प्रत्येक कामासाठी रोबोट बनवलेत. रोबोट घरकाम करायला रोबोट आहे, शेतातलं काम फवारणी करायला सुद्धा तिकडे रोबोट आहे. आपल्याकडे जर बूट पॉलिश करायचं असेल तर चौका चौकात माणसं बसलेले आहेत का नाही? तिथं आपल्याला जावं लागतं. तिकडे तसं नाही अमेरिकेमध्ये. अशा मशनी चौका चौकामध्ये त्या मशीन मध्ये पाय घालायचा, ब्रश बाहेर येतो, बूट पॉलिश होतो, पाय बाहेर काढायचा, दुसरा पाय घालायचा मशीन मध्ये, ब्रश बाहेर येतो, बूट पॉलिश होतो. पण कृष्ण महाराज दुसरा पाय बाहेर निघत नाही, ती मशीन असा पाय पकडून ठेवती. जोपर्यंत 100ची नोट टाकत नाही पाय बाहेर निघत नाही. ते अमेरिकेतलं. त्यांना काय माहिती भारताचा माणूस इथं येईल.
भारताचा माणूस तिथं गेला, त्याच्या लक्षात आलं पहिला पाय बाहेर निघतोय आणि दुसरा पाय मशीन पकडून ठेवती. यांनी पहिला पाय घातला, बूट पॉलिश केला, दुसऱ्या मशीन मध्ये गेला, दुसरा पाय घातला. एवढे हुशार माणसं, कसा कळणार माणसाचा स्वभाव. हा, मला काल एक जण माणूस भेटला, महाराज मला दिवस बदलले हो. मला दादा दिवस बदलले नाही, दिवस तेच आहे, फक्त माणसं बदलले. बरोबर आहे का नाही? दिवस तेच आहे, कालच्या सारखे दिवस आहेत, फक्त माणसं राहिले नाहीत कालच्या सारखे. एक गोष्ट सांगू का, कालचे माणसं घरादाराने गरीब होते पण मनाने श्रीमंत होते. आताचे माणसं घरादाराने श्रीमंत झालेत आणि मनाने भिकारी झालेत. कालही माणसं सायकल चालवत होते, आजही माणसं सायकलच चालवतात. फक्त फरक एवढा झालाय, कालचे माणसं पोट भरण्यासाठी सायकल चालवायची आणि आताचे माणसं पोट कमी करण्यासाठी सायकल चालवतात. म्हणून म्हणतो दिवस बदलले नाही, दिवस तेच आहेत, माणसं बदलले. माणसाचा स्वभाव कळणं फार कठीण आहे. पण तुकोबाराने आपल्याला प्रत्यक्षात भगवान परमात्म्याचा स्वभाव सांगितला. म्हणजे माझा भगवान परमात्मा कृपावंत आहे. म्हणजे किती कृपावंत आहे ते तर आपल्याला पाहायचं आहे. ऐका, संत वाङ्मयामध्ये 4 तत्व कृपावंत सांगितले. 4 तत्व. पहिलं तत्व सांगितलं मायबाप कृपावंत आहेत. दुसरं तत्व वेद कृपावंत आहे. तिसरं तत्व संत कृपावंत आहेत आणि चौथं तत्व भगवंत कृपावंत आहे. अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांनी वंत हा प्रत्यय वापरलाय. व्याकरणामध्ये 2 प्रत्यय आलेला आहे. पहिला प्रत्यय आहे वान आणि दुसरा प्रत्यय आहे वंत. इथं तुकोबाराय कृपावान किती न म्हणता कृपावंत किती म्हणतात. वान म्हणजे संकोची, ज्याचं मोजमाप करता येतं, आणि वंत म्हणजे अनंत, ज्याचं कुठेही मोजमाप करता येत नाही. वान म्हणजे थोडं आणि वंत म्हणजे अनंत. म्हणून ज्याच्याकडे थोडं धन आहे त्याला धनवान म्हणतात. ज्याच्याकडे भरपूर धन आहे त्याला धनवंत म्हणतात. ज्याच्याकडे थोडी दया आहे त्याला दयावान म्हणतात आणि ज्याच्याकडे भरपूर दया आहे त्याला दयावंत म्हणतात. छत्रपती शिवरायांची जर तुम्ही जुनी प्रतिमा पाहिली ना, जुन्या काळातली ब्लॅक अँड व्हाईट, त्या प्रतिमेखाली काही शब्द होते बघा. कीर्तिवंत, ऐश्वर्यवंत, प्रतिभावंत, स्वराज्यवंत, श्रीमंत, ऐश्वर्यवंत, वंतवंत. बाकीचे तुम्ही बघा. वंत हा शब्द कशासाठी? मोजमापच करता येत नाही. म्हणून तर तुकोबारायांनी कृपावान किती म्हणले नाहीत, काय म्हणले? कृपावंत किती. पहिलं तत्व मायबाप कृपावंत आहेत आणि असायलाच पाहिजेत. कशामुळं? आपल्यावरती मायबाप सोडून कुणीच कृपा करू शकत नाही. महाराज करू शकतं का? निस्वार्थी प्रेम करणारी या जगातले 2च पात्र आहेत. पहिलं पात्र आई आणि दुसरं पात्र वडील. पण तुकोबारांनी सांगितलं निस्वार्थ प्रेम करते त्याला आई म्हणतात. बरोबर आहे का नाही? करी लाभा विन प्रीती. लाभाशिवाय प्रेम करणारं पात्र म्हणजे आई. म्हणजे मायबाप कृपावंत. संताकडे गेलं. आता तुम्ही कृपावंत. पुढं हा ते साधू संताकडे गेलं. मी मायबापाचं सांगायला ते पुढे घ्या. आता मी सांगितलं तेव्हा म्हणा. नाही महाराज, माझा स्वभाव असा, मी प्रमाण बंद करीत नाही बरं का कोणाचं. कारण आमच्यापेक्षा गावाकडचे भजने चांगला परमार्थ करतात. खरंच सांगतो, आमचा परमार्थ म्हणजे माऊली महाराज 2 तासाचा पुरता आहे, बाकीचे 12 तास गाडीत. ऐका ऐका, मायबाप कृपावंत आहेत आणि असायलाच पाहिजेत. बघा मी सांगत होतो, कारण ऐका, बाळांतपणाची जर आपण व्याख्या केली ना, बाळांत, त्याचे 2 शब्द तयार होतात. बाळ अधिक अंत, म्हणजे बाळाला जन्म देता देता तिचा अंत होतो, तिला बाळांतपणाची प्रक्रिया म्हणतात. एका जीवातून दुसऱ्या जीवाला जन्म द्यायचे, याच्यासारखी कृपा कोण करील? म्हणून मायबाप कृपावंत असाय पाहिजे. पण तुकोबाराय म्हणले थांबा, लय मायबापाचं वर्णन करू नका, आता 2-2 तास त्याच्यावरच चाललेत. म्हणले जरा थांबा, लय मायबापाचं वर्णन करू नका. म्हणले का? मायबाप कृपावंत होऊ शकत नाही. म्हणले कसं काय होऊ शकत नाही? मी तुम्हाला तुकोबारायच्या गात्याच्या दृष्टांतात काहीच सांगतो, लक्ष नाही का? आता माता माऊल्या हो, तुम्ही जाग्यात ना? तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा. ऐका, तुम्ही तुमच्या मुलावर प्रेम करता का नाही?
खरं सांगा, तुम्ही बोलत नाही, असं असं केलं तरी चालतंय. तुम्ही तुमच्या मुलावर प्रेम करता का नाही? मुलावर का नाहीत करत? तुमच्या पोटच्या पोरावर करताना. आता खरं सांगा बर का, जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या मुलावर करता तेवढं प्रेम नंदाच्या मुलावर करता का? नाही करत. जावाच्या मुला नाही, भाऊजाईच्या मुला नाही करत. म्हणजे ह्यांचं प्रेम आहे, पण कुणाच्या मुलावर आहे? स्वतःच्या, शेजारणीच्या नाही. म्हणून याला कृपावान म्हणावं लागल. कृपावंत म्हणता येत नाही बघा. तुकोबारांनी उदाहरण दिलं. तुकोबाराय म्हणले एक गाय असते बघा, गाय. गाय म्हणजे आई. दुर्दैवाने त्या गायचं वासरू जर मरण पावलं ना जुन्या काळामध्ये, तर जुन्या माणसं काय करायचे? त्या कातड्यातलं मटेरियल बाजूला काढायचे, त्याच्यामध्ये भुसकट भरायचे वासराच्या कातड्यामध्ये, आणि त्याला असं शिवायचे, आणि ते डुप्लिकेट मेलेलं वासरू गाय पुढे ठेवायचे. महाराज, ती गाय आहे ना, आपल्या मेलेल्या वासराचं कातड जरी पाहिलं तरी पाना सोडायची, आणि दुसऱ्या गायचं जिवंत वासरू आलं तर लाताने मारायचे. है का नाही बरं? माऊलींनी सांगितलं, वासराचा भोकसा गायी पुढे ठेवून जायचा, आणि उगाण घेते चिराचा बुद्धिवंत. म्हणून आपुल्याचा भोकताटी आणि मारी पारांची कारण त्या. तुकोबाराचं उदाहरण आहे. आपल्या मेलेल्या वासराचं कातड चाटती, आणि दुसऱ्या गायचं जिवंत वासरू आलं की लाटाने मारती. म्हणजे आई कृपावान नाही का कृपावंत आहे? बोला, कृपावान नाही, कृपावंत होऊ शकत नाही. माऊली म्हणजे दुसरं तत्व आहे कृपावंत, ज्याला वेद म्हणतात. कशामुळे? हितापासून काढी ती हेत देवनी वाढविती, नाही श्रुती पडवती माऊली जगा. जो हे समान सुखरूप हिताहित झाला तर हिताजी अमन्य केला बापू वेदूजेनी. हे वेदाचं वर्णन नाही. आपण जगावं कसं, काय खावं काय खाऊ नये, कसं मारावं कसं वागावं, हे आपल्याला वेद शिकवतो. म्हणजे वेद कृपावंत असाय पाहिजे. पण माऊली म्हणले थांबा, वेद सुद्धा कृपावंत नाही. म्हणले कशामुळे? जो कानी लागला तीही वर्णाचाची. वेद ऐकण्याचा अधिकार सगळ्याला दिला नाही. म्हणजे वेद सुद्धा कंजूस आहे. वेद श्रीमंत आहे पण कंजूस आहे. बहुतेक श्रीमंत माणसं कंजूस असतात. ह्याचाच उलटा अर्थ करतो, ते कंजूस असतात म्हणून तर श्रीमंत होतात. ऐका, वेद श्रीमंत आहे पण कृपावंत नाही. मग या विश्वामध्ये दोनच तत्व कृपावंत आहे. पहिलं तत्व आहे संत. मगाशी कोणतं प्रमाण म्हणले? पहिलं तुम्ही संत माये बाप कृपावंत. पहिलं तत्व आहे संत कृपावंत आहे, आणि दुसरं तत्व आहे भगवंत कृपावंत आहे. आपल्याला अभंगामध्ये संतता विषय न घेता तुकोबाराने देव किती कृपावंत आहे सांगितलं बघा. खरंच देव कृपावंत आहे बघा. प्रमाण लोक सगळ्याला पाठ आहेत. दिले इंद्रिय हात पाये, ही कोणाची कृपा आहे? देवाची. जेने जीव हा दिला, ही कोणाची कृपा आहे? देवाची. फक्त आपल्याला कळत नाही. 4-5 वर्षापूर्वी एक रोग आला होता भारतामध्ये. कोणता आला होता का नाही बरं? श्रीमंत लोक मेले महाराज त्याच्यामध्ये. काही काही लोक भीतीनेच मेले. करोना झाला काय दचकूनच मेले काही काही. पण ऐका, करोना जाऊन आज जवळजवळ 5 वर्ष पूर्ण झाले. 5 वर्षाच्या नंतरही या धर्म मंडपातलं कीर्तन ऐकण्यासाठी आपण जिवंत आहोत. ही कृपा कुणाची हो? देवाची नो. म्हणून कृपावंत किती. मला सांगा बरं, ह्याच्यातला एक तरी माणूस मिळालाय का? नाही लक्षात आलं? कोण मेलय का ह्याच्यातलं? जे मेलय ते हात वर करा. ही देवाची कृपा आहे, फक्त आपल्याला कळत नाही हो. काय झालं बघा, मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये एक वारकरी बाबा होते. 80 वर्ष वय त्यांचं. 80 वर्षापर्यंत परमार्थ केला. पांडुरंगाची वारी, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, अखंड नामस्मरण. पण दुर्दैवाने वयाच्या 80व्या वर्षी त्यांना अटॅक आला, हार्ट अटॅक आला. त्यांना 2 मुलं. त्या 2 मुलांनी अँब्युलन्स बोलवली, धावत पडत दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरने हृदय चेक केलं आणि डॉक्टरने सांगितलं बाबांना अटॅक आलेला आहे. मग आता बायपास ऑपरेशन करावं लागेल, पर्याय नाही. बरं म्हणले ठीक आहे. ऑपरेशन करणं सोपं नाही म्हणले डॉक्टर. खर्च भरपूर येईल. अमेरिकन मोठमोठे डॉक्टर बोलावं लागतील. श्रीमंत घरचं घर होतं.
मुलांनी सांगितलं डॉक्टर साहेब पैशाची काही चिंता करू नका, काय पैसे लागायचे ते लागू द्या, फक्त आमचे बाबा तंदुरुस्त झाले पाहिजे, पहिल्यासारखे झाले पाहिजे. म्हणजे ठीक आहे. अमेरिकेहून मोठमोठे डॉक्टर बोलवले. 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं. 3 तास ऑपरेशन चाललं. किती? 3 तास. ऐका बरं का, 3 तासामध्ये 80 वर्षाच्या बाबाचं हृदय बाजूला काढून ठेवलं, ब्लॉक झालेला नसा व्यवस्थित केल्या, हृदय परत जिथली तिथं ठेवलं, टाके वगैरे दिले, ऑपरेशन सक्सेस झालं. 1 महिनाभर 80 वर्षाच्या बाबाने हॉस्पिटलमध्ये आराम केला आणि 1 महिन्याच्या नंतर 80 वर्षाच्या बाबाला एक डिस्चार्जचा कागद दिला, म्हणजे सुट्टीचा कागद दिला. आणि त्या डिस्चार्जच्या कागदाच्या पाठीमागून दुसरा एक कागद दिला. कोणता कागद असेल तो? बिल. महाराज हॉस्पिटलच्या बिलाचा कागद दिला. त्या बाबांनी त्या दवाखान्यातलं बिल पाहिलं आणि ढसा रडू लागली, कारण बिल निघलेलं होतं 60 लाख रुपये. किती बिल निघलं? 60 लाख रुपये. बाबा रडत होते, बोलत नव्हते. डॉक्टरला काही कळाना. डॉक्टरला थोडी दया आली. डॉक्टर म्हणला बाबा तुम्ही पंढरपूरचे वारकरी दिसतात, चला तुमच्यासाठी मी माझ्या दवाखान्यात 5 लाख रुपये कमी करतो, पण 55 लाख रुपये बिल तुम्हाला द्यावंच लागणार. अमेरिकन डॉक्टर बोलवले. बाबा काही बोलत नव्हते महाराज, नुसते रडत होते, कोणाला काहीच कळाना. 2 पोरं समजून सांगू लागले बाबा 55 लाख काय, 55 कोटी रुपये जरी मागितले असते तरी आपण दिले असते, आपल्याकडे आहेत, तुम्ही रडण्याचं कारण तरी सांगा. ऐका बर का, 80 वर्षाच्या बाबाने रडत डॉक्टरला उत्तर दिलं. म्हणलं डॉक्टर साहेब माझं ऑपरेशन फक्त तुम्ही 3 तास केलं, 3 तास माझं हृदय सांभाळलं तर 60 लाख रुपये बिल काढलं. 80 वर्षापर्यंत भगवान परमात्माने माझं हृदय सांभाळलं, 1 रुपया सुद्धा बिल काढलं नाही. काढलं का? इथं बसलेल्या बऱ्याच माणसाचं वय 60च्या पुढे. तुमच्या देव स्वप्नात तरी आला का तुझं एवढं बिल निघलंय म्हणून? मला वाटतं देवाने स्वप्नात येऊन सांगायला पाहिजे तुझं बिल एवढं म्हणून, नाहीतर इथं असं मीटर बसवायला पाहिजे, मीटर कपाळावर, असं त्याला युनिट पडायला पाहिजेत महाराज. एवढं बिल. लोक असे सावध झाले असते. खरं देवाने स्वप्नात येऊन सांगायला पाहिजे, हे बघ तुझा 1 महिना राहिला आहे, हे बघ तुझे 6 महिने राहिले. लोक असे त्वरित वागले असते. परीक्षित राजाला माहित होतं 8 दिवसात मारणार आहे, बरोबर भागवत कथा ऐकली आहे का नाही? कारण माणसाला मृत्यू कळाला की लोक नीट वागतात. बघा माझा भगवान परमात्मा कृपावंत आहे म्हणून तुकोबाराने सांगितलं कृपावंत किती, म्हणजे किती कृपावंत आहे. ऐका, आपण त्याच व्यक्तीवरती कृपा करतो ज्याचं आपलं प्रेमाचं नातं आहे. सासरा जावयावरती कृपा करेल, मुलीचा संबंध आहे. मित्रावरती कृपा करेल, प्रेमाचं नातं आहे. पण खरं सांगा, आपण आपल्या कट्टर दुश्मना कधी कृपा करू का? बोला. जो हाडाचा वैरी, हाडाचा, ज्याचे ना आपले 7 पिढ्याचे भांडण, एका पिढ्याचे नाही 7 पिढ्याचे भांडण, त्याच्यावर कधी कोण कृपा करीन का? माझा भगवान परमात्मा त्याच्यावर सुद्धा कृपा करतो. महाराज कितीतरी जन्माची वैरीण होती, पुतना होती का नाही? भगवान श्रीकृष्णाचे दुश्मन होती आणि ह्या जन्मामध्ये सुद्धा त्याला मारायला आली होती ना. आपल्या स्थानामध्ये विष भरलं आणि कृष्णाला मारायला गेली. महाराज कृष्णाने तिच्यावरतीच कृपा केली आणि त्याला सायविजय नावाची मुक्ती प्राप्त करून दिली. म्हणून माऊली इथं कृष्णाला भांडतात, कृष्णा हे तू काय केलं म्हणले, आणि तू हे काय केलं, तू असंकाधिकाचे मानी सायवेची सरस्वतीला पुतळे जे विषयाचे स्तन पाणी महाराजाशी आली म्हणून कृपावंत किती. म्हणून माझा भगवान परमात्मा कृपावंत आहे. वारकरी संप्रदायामध्ये एक स्त्री होऊन गेली, तिने आयुष्यभर वाईटच काम केलं, म्हणजे चांगली वागलीच नाही बरं का, आयुष्यभर व्यभिचार केला आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला तिने पोपट पाळला आणि पोपटाचं नाव ठेवलं राघव. त्याला जाता येता राघव 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 म्हणायचे. राघव म्हणता तिची प्राणगत मावळली, पण मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला तिला आठवण झाली त्या पोपटाची, आणि पोपटाचं नाव काय होतं? राघव. तिला तिने आवाज दिला, राघव राघव,
राघव आणि नेली बघा. आता त्या पोपटाने ऐकलं का नाही हे मला माहित नाही, पण खरं नाव त्याचं राघव होतं. त्या भगवान प्रभू रामचंद्राने ऐकलं आणि त्या व्याभिचार करणाऱ्या स्त्रीवरती एवढी कृपा केली, तिला वैकुंठाला घेऊन गेला. म्हणून माऊली म्हणतात, तू ते आराधीन ऐके होती पुळसा बोलली तर कौतुके, ते वैकुंठे तुवा जणे की सर्वारू केला, म्हणून कृपावंत किती. म्हणून माझा भगवान परमात्मा कृपावंत आहे. म्हणजे अजून सांगा किती कृपावंत आहे. एकच कृपा सांगतो ऐका बरं का. देहू गावातील काय धर्ममार्तर लोकांनी मिटिंग भरवली. मिटिंग का? तुकोबाला त्रास देण्यासाठी. हे देहू गावातच सांगत नाही मी, प्रत्येक गावातलंच आहे. गावातील दुर्जन माणसं सज्जन माणसाला त्रास देतच आता हे तेव्हापासून चालू आहे. म्हणून क्षमा मागून सांगतो, माझं कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. ते कोणाच्या मापाचं शिवलेलं नसतं, पण कोणाला तरी असं फिट बसत. प्रत्येक गावामध्ये आज शकुनी जिवंत आहे. प्रत्येक गावामध्ये आज मंथरा जिवंत आहे. त्याच्यामुळे दुर्योधन वाढायला लागले. बोललं लक्षात आलं का? शकुनी मिळाला नाही, अजून जिवंत आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, महाराज काड्या करणाऱ्याच्या नाड्या वळखा आणि गोट्या ताणणारे गोट्या घालून आणा. आणि मग मला देहू गावातील धर्ममार्तन लोकांनी मिटिंग भरवली. कशामुळं? तुकोबाला त्रास द्यायचा ठरवला. मिटिंग मध्ये असा ठराव पास झाला की तुकोबारायचा सगळ्या महाराष्ट्रामध्ये उदो होत आहे, गाता बुडवायची आज्ञा दिली महाराज. त्याच्यामध्ये रामेश्वर भट्टासारखे विद्वान लोक सुद्धा पुढे होते. नावेला झाला. जगद्गुरु श्री तुकोबाने आमची पंचमी गाथा पाण्यामध्ये दगड बांधून बुडवली. ऐका बर का. आणि 13 दिवस त्या ठिकाणी उपोषण चालू केलं. उपोषण. आणि तुकोबाला देवाला भांडू लागले. म्हणले, देवा माझी काय चूक होती का? मी तुझ्या नादाला लागलो, माझा संसार उद्ध्वस्त झाला. परमार्थ करू लागलो, माझा गाथा पाण्यात बुडवला. माझी अशी अवस्था झाली आता, देवना संसार तुका दोन्हीकडे उचल. धड माझा परमार्थही नाही आणि धड माझा प्रपंचही नाही. मला गावाचे लोक नावे ठेवायचे. 13 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला आणि उपोषण चालू केला. ऐका बरं का. 13 दिवसाच्या नंतर असा चमत्कार झाला, जी गाथा दगड बांधून इंद्रायणीच्या डोहामध्ये सोडून दिली होती, तीच गाथा दगडाला घेऊन वर आली. ही कृपा कोणी केली? देवाने केली. म्हणून तुकोबा यांचा कृपावंत किती. विषय आला म्हणून सांगतो बरं का, लक्ष देऊ नाही का. एवढी भगवान परमात्म्याची कृपावंत आहे. म्हणून तुकोबाने सांगितलं, माझा भगवान परमात्मा कृपावंत आहे. म्हणजे मग तो नेमका भक्तासाठी काय करतो? तर दीन होऊ आवडते. त्याला दीन दुबळे अत्यंत आवडतात. दीन या शब्दाचा अर्थ आहे अहंकार विरहित. ज्यांच्या हृदयातून अहंकार हद्दपार झाला ती माणसं देवाला आवडतात. अहंकारी माणसं देवाला आवडत नाही. अहंकारी म्हणजे काय? मी पणाचं ओझ घेऊन चालणारे माणसं देवाला आवडत नाही. ज्याने अहंकार सोडून दिला तीच माणसं देवाला आवडतात. अजून सोपं करून सांगतो, लक्ष द्या नाही का. इथं बऱ्याच माता मावल्याला 2 मुलं असतील. 2 मुलं, लहान आणि मोठा. तुम्हाला लहान आवडतो का मोठा आवडतो बरं? हा, त्या म्हणतात लहान म्हणाव तर मोठा कीर्तनाला आलेला आहे आणि मोठा म्हणाव तर लहान दगड घेऊन उभा आहे. सांगता येतं का? नाही. मी सांगतो बर का. कारण बोलता येत ना, लहान मुलाच्या बाजूने बोलता येत नाही. मोठ्या मुलं हुशार झाले सध्या. ते सोशल मीडियाचा जमाना आला ना. महाराज मला 2 तास कीर्तनाला अगोदर जायची सवय बरं का. मी रात्री सुद्धा 2 तास अगोदर गेलो होतो. तिथला 5 वर्षाचा मुलगा पोगो बघत होता टीव्हीवर. पोगो. मला का पोगो वाटन का? त्याला म्हणलं, बाळा थोड्या बातम्या लाव ना. तेव्हा मला, महाराज तुम्ही आलात कशाला? म्हणलं कीर्तनाला. गपचिप कीर्तन करायचं म्हणलं. माझं अर्ध कीर्तन तिथंच विसरलं. तेवढा त्याच्या माईने त्याला आवाज दिला. मला जरा बरं वाटलं. मी म्हणलं, बाळा हे तुझ्या माईने आवाज दिलाय. तो म्हणला, महाराज हाडी मोटर तुम्ही. मी परत येऊ सर, काय बघायचे ते बघून घ्या. ते अर्ध्या तासाने परत आला. पण अर्धा तास तुमचा चॅनलच बदलत होतो. मला काही चॅनल बदललं नाही. अरे म्हणलं चॅनल कसं काय बदलत नाही? ते म्हणला, मी जात आणि 2 शिलं काढून गेले होते. एवढे हुशार मुलं आहेत. ऐका महिला मंडळी, तुम्हाला लहान आवडतो का मोठा? सांगता येतं का तुम्हाला? नाही सांगता येत. दोन्ही आवडतात का नाही बरं?
आवडतात का नाही? वाक्य चूक. तुकोबारे काय सांगतात ऐका बरं का. तुकोबारे म्हणतात मोठा मुलगा असतो 5 वर्षाचा, लहान मुलगा असतो 1 वर्षाचा. माता माऊली दोघांना वागणूक फरक कशी येते बघा. दोन्ही उभयता आपणची व्याधी आणि आवडीची चाली भिन्न भिन्न. दोन्ही मुलं एकाच आईच्या पोटी जन्म घेतात ना. आई काय करते, मोठ्या मुलाला बोलवते. मोठ्या मुलाला त्याला भूक लागलेली असते, त्याला असं मांडी घालून बसवते, वाटी घेते, वाटीत दूध टाकते, दुधाचा काला चोरते, मोठ्या मुलाच्या पुढे वाटी ठेवते. त्याला काय म्हणते माहिती का? माझं बाळ लय हुशार झालंय, लय मोठं झालंय. अख्ख्या गावात त्याच्यासारखं कोणीच हुशार नाही. कसं हाताने काला खातय. करता काही नाही प्रयोग कोणत्या मुलाला? मोठ्या मोठ्या. आणि मग महाराज त्याला मोठं म्हणू आई एवढं मोठं करती, त्याला हाताने काला खावा लागतोय. कसं हाताने काला खातय आणि ते हाताने काला खात. आता हा प्रयोग 1 वर्षाच्या मुलावर करा बरं. त्याला म्हणा बरं लय मोठं झालंय, लय हुशार झालंय आणि मात्र बारकं पोरगं आमदार झालंय. त्याला आमदार म्हणा नाहीतर खासदार म्हणा. ते हाताने खात का? नाही खात. मग आई काय करते, त्याला असं कडेवरती काकाला घेते. मग हा चिवचा घास, हा माऊचा घास, हा काकाचा घास, हा मावशीचा घास, हा कुत्रीचा नसतो म्हणा. हा ह्याचा त्याचा घास म्हणून आई त्याला बरंच खाऊ घालते. आता ऐका, आईने लहान्या मुलाला हाताने खाऊ घातलं का मोठ्या? लहान्या. मोठ्याला का खाऊ घातलं नाही? लय सोपं. तो मोठा झाला म्हणून परमार्थ क्षेत्रामध्ये ज्याने स्वतःकडे मोठेपणा धारण केला, अहंकार धारण केला, भगवान परमात्मा त्याला खाऊ घालत नाही. आणि त्याने अहंकार सोडून दिला म्हणून तुकोबारे म्हणतात दीन बहु आवडती. त्याला दीन दुबळे माणसं अत्यंत आवडतात. मग महाराज अशा दीन दुबळ्या माणसावरती भगवान परमात्मा नेमकी कशी कृपा करतो ते तुकोबारे अभंगाच्या तुकोबारे म्हणतात तो भगवान परमात्मा भार वाहतो. आवाजच या नाही माहित काहीच समजा नाही म्हणून म्हणले त्यांचा भार वाहे माता. कसा भार वाहतो? करी एवढं क्षेम चिंता. भगवान परमात्मा भक्ताचा भार वाहतो. पण त्याच्यासाठी आपल्याला देवाचा परिचय झाला पाहिजे बरं का. देवाची ओळख झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा भार वाहतो. भार म्हणजे काय हो? भार म्हणजे ओझ. मग भक्ताकडे नेमकं कोणतं ओझ असतं? तर भक्ताकडे 2 प्रकारचं ओझ आहे. पहिलं ओझ आहे भुक्तीचं, खाण्याची चिंता आहे ना. आणि दुसरं ओझ आहे मुक्तीचं. आपल्याला नित्य उठून या खावयाची चिंता, ही एक चिंता आहे. आणि दुसरी एक चिंता आहे कोणती? आईशी चिंता करी सदा सर्व काळ. कोणती? कर्मी उधार पाळलेलं. पहिली चिंता भक्ताला खाण्याची. खाण्याची चिंता आहे का नाही बरं? काय माणसं सकाळी उठलं ते म्हणते काय केलं जेवाय. बरोबर आहे का नाही? बाकीचं काहीच नाही. बरं खावं किती आता महत्वाचं आहे ना. खावं किती पंगत गाव करायची पण पोट आपलंय ना. स्वामी विवेकानंद म्हणायचे माणसाने खावं किती? आपल्या पोटापुरतं खाण्याला प्रकृती म्हणतात, पोटापेक्षा जास्त खाण्याला विकृती म्हणतात,
आणि शेजारचा माणूस उपाशी आहे हे पाहून थोडं खाणं त्याला आपल्या बाहेर देशाची संस्कृती म्हणतात. खावं किती का? आमच्या गावात एक माणूस आहे, खरंच सांगतो, तो किती खातो सांगू का? सकाळी 5 भाकरी, दुपारी 5 भाकरी आणि संध्याकाळी 5 भाकरी. पोराव किती झाल्या? आता 15 भाकरी खाल्ल्यावर पोटात का गुदगुल्या होतील का? एक दिवस म्हणला महाराज मला कीर्तनाला तर घेऊन चला. मला नारळ सुद्धा देऊ नका पण पंक्तीला बसवी जा. मी त्याला नेलं कीर्तनाला. त्याचं प्रारंभ एवढं खराब, ज्या दिवशी नेलं ना महाराज त्याच दिवशी कीर्तन 600 किलोमीटर. सकाळी 6ला गाडीत बसविला, संध्याकाळी 6लाच उतारला. महाराज म्हणला अगोदर पंगत बघा कुठे. हे जे पहिल्या पंक्तीला बसला ना जे विठ्ठलला उठला. पंक्तीचं जे विठ्ठल एक खाट्या 10-12 भाकरी खाल्ल्या. आता हे पोट फुगलं ते माझ्याकडे आला. म्हणला महाराज माझी स्टमक प्रॉब्लेम, माझं पोट दुखायला, मला दवाखान्यात न्या. त्याला दवाखान्यात नेलं. डॉक्टरला म्हणलं डॉक्टर साहेब त्याला रोग झाला नाही, हा खातो जास्त, याला औषध सांगा. डॉक्टर म्हणले किती खातोय? तो म्हणला सकाळी 5, दुपारी 5, संध्याकाळी 5. डॉक्टर म्हणले औषध सुद्धा सोपं. म्हणलं काय? त्याला सांगितलं सकाळी फक्त 2च भाकरी खायच्या, दुपारी 2च खायच्या आणि संध्याकाळी 2च खायच्या. तेव्हा म्हणला डॉक्टर साहेब औषध सोपं म्हणला, पण हे औषध जेवण्याच्या अगोदर घ्यायचं का नंतर घ्यायचं? आपल्याला नित्य उठून खावयाची एक चिंता लागली आणि दुसरी चिंता आहे मुक्तीची. पण एकदा का देवाची ओळख झाली की तुकोबाराय म्हणतात भुक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता आणि तुका म्हणे दाता पांडुरंग ओळखीला. देवाची ना आपली ओळख झाली, ओळख होईपर्यंत पांडुरंग परमात्मा काही करत नाही. अगोदर काय व्हावं लागते? ओळख. ऐका बर का बाबा, तुमचं नाव काय? आपलं मोकळ कीर्तन आहे बबनराव. ऐका बर का, राग म्हण नका का, आपलं बोलत बोलत चाललंय. ओळख कशी व्हावं लागते सांगायला? बबनराव. ऐका नाही बरं, तुम्ही मला ह्याच्या अगोदर कधी पाहिलंय का? मला नाही. माझं नाव माहित होतं का? नाही. ओळख होती का? ओळख आपल्या दोघांची नव्हती. होती का ओळख? ऐका बर का, ओळख होती का? नाही. समजा ह्या अगोदर 2 महिन्यापूर्वी मी इथून प्रवास करीत होतो आपल्या गावावरून बर का, आणि इथं आल्याच्या नंतर माझा फोन पे बंद झालं, खिशात रुपया नाही, मला 10,000 रुपयाची गरज आहे आणि अचानक मला बबन भाऊ तुम्ही दिसला. ओळख नाही काय नाही. आणि मी तुम्हाला म्हणलो दादा मला 10,000 रुपये द्या. खरं सांगा तुम्ही दिले असते का? नाही. बरोबर आहे, ओळखच नाही. आता तुमचं नाव बबनराव, माझं नाव इंद्रजीत. आता काय झाली? जर आता मी तुम्हाला 10,000 मागितले ते म्हणजे लय मोठं पुढं पडलं गाड्या. दृष्टांत आहे आपला. आता जर मागितले आता देतान का नाही? देतो म्हणले बर का, कीर्तन झाल्यावर द्या बर का. मग ऐका आता का देतो म्हणले? किती सोपं बरं. ओळख झाल्यामुळं अनवळखी माणसं एकामेकाला 1000 रुपये उष्णे देत नाही. मग भगवान परमात्मा ओळख नसताना आपल्याला मोक्ष तरी कसा देईन बरं? देईन का? नाही ना. त्याच्यासाठी अगोदर त्याची ओळख करून घ्यावं लागेल. तुकोबाराय म्हणजे त्याची ना आपली ओळख झाली की भगवान परमात्मा कृपा तर करतोच महाराज, पण मोक्षाच्या सिंहासनावरती Oh,
म्हणता तो भगवान परमात्मा त्याच्याच घरी मोक्ष रूप पाठवून देतो ज्यांनी हरीला ओळखला आहे. म्हणून आपली सुरुवातच तिथून झाली. देवाला ओळखून परमार्थ करावा. ओळखला हरी धन्य ते धन्य संसारी. कोणी ज्यांनी हरीला ओळखलं मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. म्हणून तुकोबाराय म्हणले तो भगवान परमात्मा एवढी कृपा करतो म्हणून कृपावंत किती दीन बहु आवडती आणि त्यांचा भार वाहतो म्हणून त्यांचा भार वाहे माता. तो भगवान परमात्मा भार वाहतो कसा कधी एवढं शिवचिंता आधी मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया. अशा प्रकारचा भार वाहतो. काय झालं बघा, दुर्योधनाने पितामह भीष्माला खाल्लेलं अन्न काढलं. व्यवहार सांगतो माणसाने कशावर बोलावं पण खाऊ घातलेलं काढून राग येतो माणसाला. असं वाटतं उलटी करून बाहेर काढावं. जर कोणी म्हणलं ना तुला खाऊ घातलं होतं असा राग येतो. आणि दुर्योधनाने तेच केलं. पितामह भीष्माला म्हणला दादाजी तुम्ही खाता माझं आणि पाठ राखण पांडवाचे करता. माझा एक एक भाऊ युद्धामध्ये मरण पावायलाय. 5 पांडवांपैकी एकही मिळाला नाही पण तुम्ही माझं खाऊन नेमकं काय करता. आणि भीष्माचार्याला राग आला बघा. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली दुर्योधना उद्या सूर्यास्तापर्यंत ही पृथ्वी निष्पांडवी पृथ्वी करेल. प्रतिज्ञा कुणाची? भीष्माचार्याचे महाराज. बापाला तारुण्य भेटावं बापाचं लग्न व्हावं म्हणून त्या भीष्माचार्याने अजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली. ती प्रतिज्ञा काय आमदाराची खासदाराचे काय निवडून आले देतो. आता ती प्रतिज्ञा म्हणजे आश्वासन देतात ना ते करतो ते करतो. आश्वासन या शब्दाचा अर्थ सांगता तुम्हाला. आश्वासन बाबा आश्व म्हणजे काय? आश्व म्हणजे घोडा आणि आसन म्हणजे बसणे. लक्ष नाही का बरं का. आश्व म्हणजे घोडा आणि आसन म्हणजे एकदा घोड्यावर बसून जे आश्वासन दिलं जातं जे कधी परत येत नाही त्याला म्हणायचं आश्वासन. अशी प्रतिज्ञा भीष्माचार्याने केली होती. पाहता पाहता बातमी पांडवापर्यंत पोहोचली. पांडवाच्या लक्षात आलं दादाजीने प्रतिज्ञा केली उद्या आपल्या जीवनाचा शेवटचा दिवस. आणि ऐका बरं का सगळ्या पांडवाची संध्याकाळी चर्चा होती. बाजूला होते महाराज गतीर भाता प्रभू साक्षी साक्षीदार भगवान श्रीकृष्ण कन्हैया. कृष्णाने सांगितलं द्रौपदी ओळख आपल्याला दर्शनाला जायचंय. द्रौपदी म्हणली दादाजी या वेळेला रात्रीचे 11:15 वाजले आणि आता दर्शनाला जायचं. कृष्ण म्हणला द्रौपदी आता जर गेलो तरच उद्याचं कीर्तन आपलं. उद्या पांडव राहणार नाही तर पांडव राहणार नाहीत. असं जायचं नाही. शृंगार कर. महाराज द्रौपदीने शृंगार केला. कोणते साधू होते तेच साधू ज्यांनी आता प्रतिज्ञा केली. आणि महाराज द्रौपदी गेली. सांगितलं द्रौपदी ओठापर्यंत पदूर घ्यायचा. शब्दातून मुखातून एकही शब्द काढायचा नाही. फक्त बांगड्याचा आवाज करायचा. झोपडीमध्ये गेली. कृष्ण द्रौपदीच्या चपला घेऊन बाहेर उभा आहे. द्रौपदीने नमस्कार केला आणि बांगड्याचा आवाज केला. भीष्माचार्याच्या लक्षात आलं कोणीतरी स्त्री दर्शनासाठी आलेली आणि नित्य नियमाप्रमाणे आशीर्वाद दिला. हे पुत्री सौभाग्यवती भव. डोक्यावरचा पदूर बाजूला केला. सांगितलं दादाजी हा आशीर्वाद या जन्मीचा आहे का पुढच्या जन्मीचा आहे. म्हणजे तुम्ही सकाळी प्रतिज्ञा केली माझ्या नवऱ्यांना मारण्याची आणि आता मला आशीर्वाद देता. मग हा आशीर्वाद खरा का प्रतिज्ञा खरी? ऐका बरं का. भीष्माचार्य म्हणतात द्रौपदी माझी प्रतिज्ञा ही बाजूला राहू दे माझा आशीर्वादही बाजूला राहू दे. खरंच सांग एवढ्या रात्रीची तू आलीस कोणाबरोबर? एवढ्या रात्रीचं तुला आणणारा कोण आहे? द्रौपदी म्हणले आमच्या घरी एक नौकर आहे त्याच्या बरोबर आली. त्याचं काय नाव? बाहेर येतो बाय. कृष्ण कन्हैया आले. म्हणले दादाजी मी यांच्या घरचा नौकर आहे. द्रौपदीला म्हणू लागली भीष्माचार्य अगं द्रौपदी असा जर नौकर असेल असा जर तुमचा सेवक असेल माझ्यासारख्या 1000 भीष्माच्या प्रतिज्ञा मातीत जातील पण पांडवाच्या केसाला धक्का सुद्धा लागणार नाही. का? त्यांचा भार आहे माता. तो भार वाहतो बघा. मग तू खबर म्हणजे करी योगक्षेम चिंता. दुर्दैवाने एखादा भक्त परमार्थ करत असताना वाट विसरला तर तो खबर म्हणजे भुलून येते वाट करी धरून दावी नीट. तो कोणाची वाट विसरू देत नाही. मग अशा प्रकारची कृपा
नेमका तो कोणावरती करतो ते तुकोबाराने अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं. शेवटी जगद्गुरु तुकोबाराय म्हणले तो भगवान परमात्मा त्याच व्यक्तीवरती कृपा करतो जे जीवभावाने देवाची सेवा केलेली आहे. असं ते प्रमाण आहे. तू काय म्हणे जीवभाव देवा पायी आणि ठेवून ते काही न मागती. कार्य तर करायचं पण मागायचं काहीच नाही. लक्ष देऊन ऐका. असं झालं बघा. 1630 साली छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. 1646 साली शिवरायांनी पहिला किल्ला जिंकला तोरणा आणि एक एक किल्ला जिंकायला सुरुवात केली आणि स्वराज्य निर्माण करायचं होतं. स्वतःचं राज्य निर्माण करायचं होतं. मग नेमकी राजधानी कोणती करावी. राजधानी नेमकी कोणती करावी तर सगळ्या मावळ्यांच्या डोळ्यासमोर एका किल्ल्याचं नाव आलं रायगड. रायगड किल्ला कसा पाडल्याला त्या काळामध्ये त्याच्या अगोदरचा किल्ला जीर्णोद्धार करण्याचं काम रायगडाचं दिलं हिरोजी इंदोरकर यांच्याकडं. अगदी 6 महिन्यामध्ये किल्ला बांधून पूर्ण झाला. 6 महिन्यामध्ये छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पहिल्या वेळेस किल्ला पाहायला गेले ना तेव्हा स्तब्ध झाले. त्या गोशाळा, दीपस्तंभ, पाण्याचे तलाव, ती पाकशाळा, सगळं ती शस्त्रशाळा पाहून अगदी खुश झाले आणि हिरोजी इंदोरकराला म्हणले काय पाहिजे ते मागून घे. तू काय म्हणे जीव भाव देवा पायी काय पाहिजे ते मागून घे. त्यावेळेला हिरोजी इंदोरकर म्हणतात राजे माझी एक कार्य करण्याची इच्छा आहे. म्हणजे कोणती. मी जे रायगड किल्ल्यावरती भगवान भोलेनाथाचं जगदीश्वराचं मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिराच्या पायरीला माझ्या नावाचा फक्त एक दगड लावायचा आहे. शिवाजीराजे म्हणजे एक दगड काय आका किल्ला तुझ्या नावचा करतो ना. नाही राजू एकच दगड लावायचा आहे. एक दगड कशासाठी. हिरोजी इंदोरकर म्हणतात राजे ज्या ज्या वेळेला तुम्ही महाराष्ट्रामधून स्वारी करून येता न चुकता सगळ्यात अगोदर तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला येता आणि जगदीश्वराच्या दर्शनाला येत असताना तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावरती पडावी एवढीच माझी अपेक्षा आहे. यालाच म्हणायचं तू काय म्हणे जीवे. मला दुसरं काही नको. तू काय म्हणे जीवे अनुसर्ग एक भावे असा अभंगाचा आशय आहे. माझ्याकडे 11 वाजायला अजून 15 मिनिटं बाकी आहे. बरोबर आहे का नाही. विठोबा रखुमाईचं भजन घेऊ आणि सगळ्या तरुण मंडळीच्या विनंतीने इतिहास सांगतो आणि थांबतो. ऐका अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झालेला आहे. थोडा आवाज सुद्धा साथ द्याय नाही. राहिलेल्या 15